नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं एका फ्रेश कमाल ब्लॉगमध्ये. कितवा ब्लॉग आहे मला काही अंदाजा नाही त्याचा. चॅनलवरती गेल्यावर तुम्हाला बाकी व्हिडिओ ब्लॉग दिसतील, तर ते पण बघा, हा पण बघा, हा बघितल्यावर ते बघा. तर आज आपल्याला चेरीला आंघोळ घालायची. जेव्हा मी रील टाकली होती इंस्टाग्रामवरती, खूप जणांना चेरी नाव आवडलं किंवा चेरी पण आवडली, खूप क्यूट आहे म्हणे. तर आज तिला आंघोळ घालू आणि तिचाच ब्लॉग काढायचा आहे. मी सकाळीच आंघोळ केली, अवतारावरती जाऊ नका, आज दुपार झालेली आहे. तर चला चालू करूया. चल उठ उठ उठ, तुला आंघोळ नाही करायची का आज? उठ. चेरीला बांधून ठेवायचं कारण म्हणजे थोडंसं तिला मोकळं सोडलं की ती लगे रोडवरती पळते आणि खूप गाड्या असतात, त्याच्यामुळे तिला बांधूनच ठेवणं लागतं आणि तेच तिच्यासाठी सेफ आहे. ही पण माझ्यासारखीच आळशी आहे, त्याच्यामुळे मला आता हिला उचलूनच घेऊन जाणार आहे. तर आत्ताच आंघोळ झाली. आंघोळीचा व्हिडिओ काढू शकलो नाही कारण बस खाली खाली बस, कारण कॅमेरा धरायला कोण नव्हतं. कॅमेरा स्टँड पण माझं दुसरीकडे होतं, सो आंघोळ करताना काही व्हिडिओ काढू शकलो नाही. आईनं पाणी टाकलं, मी तिला घासून काढलं, घासून म्हणजे धुवून काढलं. तर एकदम केस खाली गेले तिचे. आणि आता कोणती ब्रीड दिसते का आम्हाला, तिची ब्रीड कोणती कमेंटमध्येच नक्की सांगा. मला ब्रीडबद्दल तर माहिती नाही काही. थांब, हिला एक वाईट सवय, आंघोळ केली तर लगेच डायरेक्टली कुठं पण लोळल मग ही मातीमध्ये आणि परत काळी होऊन जाते पांढरीपासून. बस खाली खाली बस. याला एक दोन ट्रिक शिकवल्या तुम्हाला, त्या पण दाखवतो मी. एकदा हिला ड्राय होऊ द्या. घरच्यांनी तिला वेगळी सवय लावून ठेवली. अर्धी पोळी लागती आणि त्याच्यामध्ये दूध, त्याच्याशिवाय खातच नाही ती. आणि ती आल्यापासून आम्ही दूध पण जास्त मागवायला लागलो, कारण जे अगोदरचं होतं ते पुरत नव्हतं. तिच्यासाठी आता वेगळं 10-20 रुपयाचं घेत आहे. तर तिचं एकदम मिल्क चांगलं होतं आणि जेवण पण तिचं चांगलं होतं. तर असं काही तिचा आहार आहे आणि त्याच्यामुळे ती तब्येत पण तिची चांगली. बस खाली बस, खाली बस चेरी, खाली बस. अगोदर हिला इंग्लिशमध्ये शिकवत होतो मी की सीट म्हणल्यावर खाली बसायचं, आणि हळूहळू शिकत पण होती. नंतर घरचे म्हणे की इंग्लिशमध्ये नका शिकवू, मराठीत शिकवतो. गेल्यावर हिला इंग्लिश कोण बोला ना, आम्हाला तर येत नाही इंग्लिश, त्याच्यामुळे आता मराठीमध्ये हळूहळू बसायचं शिकली, उठायचं बाकी आहे. खाली बस, बस खाली, खाली बस, बस खाली, सीट खाली बस, खाली बस. तर असं आपलं डेली रुटीन आहे चेरीचं. सो डेली तिला आंघोळ घालावं लागते, डेली तिला 2 बिस्किटचे पुढे लागते. आता पेडिग्री वगैरे आणायला गेलेले पप्पा, आता ते पण आणतील. सो असं काही डेली रुटीन आहे. आणि कुत्रे जे पाळण्याचा इतिहास आमचा खूप जुना आहे. केव्हापासून ते आजीपासून. आजीला एक्सपायर होऊन 2 वर्ष झाले आणि ह्या एप्रिलमध्ये 2 वर्ष कंप्लीट होईल. तर आजीला आणि मला खूप असा नाद होता, पहिला नाद म्हणा किंवा हौस होती. खूप कुत्रे पाळायचे आम्ही, खूप कुत्रे पाळले. आणि मी कुठून कुठून शोधून आणत होतो कुत्रे आणि पाळत होतो आम्ही. कारण आजी म्हणजे गावाबाहेर राहत होत्या. गावाबाहेर म्हणण्यापेक्षा आमचं एक छोटंसं शेत आहे गाव साईडला, तिकडे घर आहे आणि तिथं कुत्रे पाळायला वगैरे खूप चांगली म्हणजे जागा आहे. असं काही टेन्शन नाही आणि तिथं कुत्रे कंपल्सरी पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही शोधून आणत होतो आणि पाळत होतो. तर खूप कुत्रे पाळले आम्ही. आणि आमच्या इथं एक प्रॉब्लेम आहे, कुत्रे आमच्या इथं टिकत नाही, कारण रोडच घर आहे आणि खूप जास्त मोठाले कुत्रे येते आणि ह्या अशा छोट्याल्या कुत्र्यावरती म्हणजे हमला करते आणि मारून टाकते. सो त्याच्यामुळे आम्ही काही वर्ष पाळे नव्हते मधात, कारण घरी येऊन ते मारतात, त्याच्यामुळे काही चांगलं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पाळत नव्हते जास्त. सो आता ही कुत्री खूप भारी दिसली मला, त्याच्यामुळे आता ही पाळतो आहे मी. आणि हुशार पण खूप आहे, बस म्हणलं की बसते, पण आता उठायचं शिकायचं आहे खूप, म्हणजे लवकर शिकते. तर असा एक छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी कमेंट करा, चेरीवरती पाहिजे का किंवा कोणता पाहिजे. आता कविता वगैरे लिहिणं चालू आहे, त्याचे पण व्हिडिओ येतील. चला बाय करा.